यावल पोलीस हद्दीमध्ये डोनगाव गावाजवळ एक हॉटेल आहे, हॉटेल रायबा. या हॉटेलचा मालक होता प्रमोद श्रीराम भाविस्कर. ह्या माणसावरती 10 जुलै रोजी अंदाजे रात्री 9 वाजता ते हॉटेल बंद करून बाहेर पडून गाडीत बसत असताना 2 अनोळखी माणसाला आणि त्यांना विचारलं होतं की आम्हाला बीर पाहिजे. त्यांनी बीर आता मी बंद केलेलं आहे, आता कोणतेही आम्ही पुरवणार नाही असं त्यांनी उत्तर दिल्याबरोबर त्यांच्यावरती 2 गोळी फायर करण्यात आले होते. मग दोन्ही गोळी एक खांद्यावरती आणि एक वायटल पार्ट नाही अशा ठिकाणी त्यांना गोळी लागला. नंतर त्यांचं सर्जरी झालं आणि ते आता सुखरूत आहे. मग त्याच्या अनुषंगाने आम्ही अटेम्प्ट टू मर्डर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा आम्ही दाखल करण्यात आले होते आणि तपास चालू असताना आम्ही 20-25 दिवस तपास केल्यानंतर ह्या मुख्य आरोपी आणि जे केलेले आरोपी सर्व लोकांना अटक करण्यात आलेलं आहे. त्या पूर्ण गुन्ह्यातलं सूत्रधार होते किशोर भाविस्कर. हा किशोर भाविस्कर तेच गावाचा सरपंच आहे आणि जे जखमी आहे प्रमोद भाविस्कर, या दोघांचा राजकीय वैर असल्यामुळे त्यांनी असं मर्डर करायचं त्यांनी कट रचलं होते. मग ह्या किशोर भाविस्करचं एक ओळखीचं 2 लोक होते, एक दर्शन देशमुख आणि दुसरा गोपाल चव्हाण. या दोन्ही आडावत राहणार आहे. त्यांनाही सांगितलं की मला ह्याचं मर्डर करायचं आहे आणि करून घेऊ शकेल का. मग त्यांनी ह्या गोष्टीला मान्य केलं. नंतर ही दोघं जे दर्शन देशमुख आणि गोपाल चव्हाण ही दोघांनी पण पुढे पावरा गावाचा पुढे एक उमरटी गावाचं राहणारे 2 लोक आहेत, विनोद पावरा आणि सुनील पावरा. ही 2 लोकांनी ही काम पुरं सोपवलं आणि दोन्ही लोकांनी म्हणजे जे विनोद पावरांनी त्याच्यावरती फायर केलं आणि सुनील पावरा हा गाडी 2 व्हीलर चालवत होता ते दिवशी. आणि जे दर्शन आणि गोपाल हे दोघांनी रेकी केला होता आधी 2-3 दिवसा आधीपासून त्यांनी रेकी केला होता एरियाचा.